सध्या जोडल्या गेलेले आहेत राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे। खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। आणि आजची 11 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत असताना एकूणच आज मतदानाकडे आणि महाराष्ट्रामधल्या या लढतींकडे तुम्ही कसं पाहता? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर महाविकास आघाडीसाठी अतिशय चांगलं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। आणि आज चौथ्या फेज मध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्याही निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त आमच्या महाविकास आघाडीच्या जागा निवडून येतील हा आम्हाला प्रत्येकाला लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय त्यातनं आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्हाला विश्वास आहे। रोहिणीजी, रावेर मधली महत्त्वाची लढत ज्या ठिकाणी सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे खरं तर, आणि या लढतीकडे तुम्ही कसं पाहता? कारण तुमची भावचे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, तुम्ही विरोधामध्ये। दोघंही उमेदवार हे सक्षम आहेत। दोघंही उमेदवारांना लोकांकडनं मिळणारा प्रतिसाद हा आम्ही बघतोय। पण ह्या सगळ्या याच्यामध्ये आज जी आम्हाला बघायला मिळते तर लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी लोक उभे राहताना आम्हाला बघायला मिळत आहेत। आणि जे काय प्रतिसाद आम्ही बघतोय तर नक्कीच आम्हाला असं वाटतंय की महाविकास आघाडीचे उमेदवार आमचे निवडून येतील आणि मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। रक्षाजी, गुलाबराव पाटील सुद्धा थेट आपल्यासोबत जोडले गेलेत। गुलाबराव पाटील, आजची ही महत्त्वाची लढत, या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष कसं पाहता एकूणच या निवडणुकीकडे? आमचा विजय निश्चित आहे। आम्हाला फक्त भीती हीच होती की महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये जे वोटिंग झालं त्याचं पर्सेंटेज फार कमी होतं, पण सकाळचा जर उत्साह पाहिला तर चौफेर वोटिंग हे फार उत्साहामध्ये होतंय। जिसने राम को लाया है हम उसको लाएंगे अशा पद्धतीनं चित्र पूर्ण राज्यामध्ये जे होतं तेच चित्र हे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे। आणि मला खात्री आहे की आमचं जे टार्गेट आहे ते टार्गेट आम्ही अचीव करू आणि मोदीजी या देशाचे पंतप्रधान होत असताना आमचाही खासदार पुन्हा तिथे गेला हा शिक्का आम्ही मोहतब करणार आहोत। गुलाबराव पाटील, जळगाव आणि रावेरमध्ये साधारणपणे 60% मतदान 9 वाजेपर्यंत झालेलं आहे। एकूणच या मतदानाला कसा प्रतिसाद देतील मतदार असं वाटतंय? बघा, ज्याच्याकडे कार्यकर्त्यांची फौज असते, ज्याच्याकडे निष्ठावंतांची फौज असते आणि ज्याच्याकडे हे आपल्या देशाचं नेतृत्वाचं विजन असतं की जो आपल्या देशाचं भलं करू शकतो, जो देशाकरता आपलं कार्य करू शकतो आणि ज्यांनी देशाकरता आपला जगामध्ये ठसा उमटवला आहे त्याच्याकरता हा उत्साह आहे। आणि मला तरी असं वाटतं स्लम एरिया पासून तर बिल्डिंग पर्यंत आपण जर नजर टाकली तर सगळेजण मैदानामध्ये उतरले आणि त्यांनी हेच ठरवलंय की अबकी बार 400 पार। रोहिणी खडसे सुद्धा आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत जळगावमधून। रोहिणीजी, गुलाबराव पाटील विश्वास व्यक्त करतायत की महायुतीच विजयी होणार, काय वाटतं, तुमची काय प्रतिक्रिया? आज जळगाव जिल्ह्याची जर परिस्थिती बघितली तर दोघंही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना हा लोकांचा उत्तम असा प्रतिसाद आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून बघतोय। आम्हाला महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा निवडून येण्याचा हा विश्वास आहे। शेवटी आज महाराष्ट्रामध्ये आपण जी परिस्थिती बघतोय तर शेतकरी हे उदासीन आहेत। शेतकऱ्यांना ज्या हाल अपेष्टांमधून जावं लागलंय त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असा रोष आहे। आज तरुण वर्ग बेरोजगार आहे, त्याच्याही तरुणांमध्ये रोष आहे। आज बेरोजगारी वाढली तर आहेत, महागाई वाढली आहे। तुमच्याकडून मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, गुलाबराव पाटील यांच्याकडे जाते। गुलाबराव पाटील, रोहिणीताई म्हणतायत की महत्त्वाचे मुद्दे आहेत, बेरोजगारीचा मुद्दा असो, विकासाचा मुद्दा असो, या मुद्द्यांवरून मतदान होणार आहे। मागची निवडणूक आणि आता 2024ची निवडणूक, कसा फरक बघताय? अहो, आता रोडची डेव्हलपमेंट बघा, आभा कार्डची डेव्हलपमेंट बघा, या ठिकाणी लोकांना 80 कोटी लोकांना फुकटामध्ये धान्य बघा, घरकुल बघा, शौचालय बघा, जलजीवन मिशन बघा, हे बघा, त्यांचे उमेदवार आहे ते विजयी होणार असं रोहिणीताई म्हणत असल्या तरी प्रत्येकाला आपला चेहरा आरशामध्ये सुंदरच वाटतो। त्याच्यामुळे आमचाही चेहरा सुंदर आहे आणि त्यांना मी 5 तारखेला फोन करेल, ज्यावेळेस निकाल लागेल 4 तारखेला, आणि त्यांना फोन करेल की या ठिकाणी तुमच्याकडे पंतप्रधानाच्या उमेदवाराचं नाव तर सांगा ना, कोणतरी नाव सांगितलं पाहिजे। नवरी बघायला गेला तर कमीत कमी नवरदेव बरोबर घेऊन जावं लागते ना, इथं तर नवरदेवाचंच नाव नाही आहे तर लग्न लागेल कसं? इथं लोकशाहीचं लग्न, हे उत्सवाचं लग्न, हे शिवसेना भाजप महायुतीचं लागणार आहे आणि भगवा झेंडा पुन्हा दिल्लीच्या तख्त्यावर आम्ही फडकवणार आहोत। रोहिणीताई, गुलाबराव पाटलांच्या या प्रश्नांना काय उत्तर द्याल? मी गुलाबभाऊंना एवढंच सांगू शकते की तुमची जी 400 पारचा जो नारा आहे तो त्या 400 पारच्या नाऱ्याला
थांबवण्याचं काम नक्कीच ही महाराष्ट्रातली जनता करेल आणि त्याची मुहूर्तमेढ ही जळगाव जिल्ह्यातूनच होईल एवढा मी नक्कीच त्यांना आदरपूर्वक त्यांना सांगू इच्छिते की ह्या 400 पारचा नारा हा महाराष्ट्रातूनच रोखण्याचं काम ही महाराष्ट्राची जनता करेल. गुलाबरावजी, 400 पारचा नारा दिलेला आहे, मात्र जळगाव आणि रावेरची निवडणूक महायुती म्हणून तुमच्यासाठी किती महत्वाची आणि किती कठीण ठरू शकते असं वाटतंय? नाही 400 पारचा नारा करण्याकरता रोखू म्हणजे याचा अर्थ काय म्हणताय? त्यांचं म्हणणं आहे की मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे. मी त्यांना सांगणार आहे की 4 तारखेला निकाल लागल्यावर त्यांनी आपल्या वहिनीचं अभिनंदन करावं आणि मला खात्री आहे की त्या स्पोर्ट्समॅनशिपमध्ये पक्क्या आहेत आणि पुन्हा त्या रक्षाताईचा निश्चितपणाने अभिनंदन करतील आणि इकडे स्मिताताईला सुद्धा त्या शुभेच्छा देतील. आपण त्यांच्याशी निकालाच्या दिवशी बोलूया. निश्चित. मात्र गुलाबरावजी, तुम्ही रोखू म्हणताय तर तुम्ही रक्षा खडसेंना रोखण्याचं ठरवलेलं आहे का? नाही, रक्षा खडसे ह्या निवडून येणार, जोरदार मताने निवडून येणार. फक्त मी रोहिणीताईंना सांगेल की त्या दिवशी तुम्हाला अभिनंदन करायला जावं लागेल. निश्चित. रोहिणीजी, रक्षा खडसे या विजयी होतील असा विश्वास गुलाबराव पाटील व्यक्त करतायत, मात्र तुम्ही जो 400 पारचा नारा आहे तो रोखून दाखवू असं म्हणतात. म्हणजे तुम्ही तुमच्या भावजयला रोखणार असा विश्वास व्यक्त करताय? आम्ही गुलाबभाऊ आणि आम्ही नक्कीच 4 तारखेला संध्याकाळी एकमेकांसोबत चर्चा करू या सदर आणि नक्कीच एकमेकांना कुणी कुणाला शुभेच्छा द्यायची वेळ येते हे नक्कीच 4 तारखेला आपण गुलाबभाऊ आपण बोलूया एकमेकांबरोबर. येस जरूर. थँक्यू. ताई, मतदानाचा एकूणच टक्का कशा पद्धतीचा असेल, किती वाढेल, काय वाटतंय, अपेक्षा काय आहे? खरं तर गुलाबराव पाटील आपल्या सोबत होते, त्यांनी प्रतिक्रिया एनडीटीव्ही मराठीला दिलेली आहे, ते घाईमध्ये होते, त्यांचे खूप खूप धन्यवाद. रोहिणीताई, तुमच्याकडे येते आता. मतदाराची टक्केवारी कशा पद्धतीने वाढेल अशी अपेक्षा आहे तुमच्याकडे? आज आम्ही सकाळी जे मतदान केलेलं आहे आणि आज वातावरण जे आम्ही बघतोय तर आज ढगाळ वातावरण आहे, काही ठिकाणी पाऊस पडतोय. ह्याचा कुठेही मतदानावरती परिणाम होणार नाही याच्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना फोन करून आम्ही सांगतोय की मतदान हे वाढलं पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे. आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून देखील मी सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करते की जरी काहीही परिस्थिती असली, आज बाहेर ऊन असलं किंवा पाऊसही असला तरी तुम्हाला लोकशाहीने दिलेला जो अधिकार आहे मतदानाचा तो नक्की तुम्ही बाहेर पडावं आणि मतदान करावं. तुमच्या येत्या 5 वर्षाचा कार्यकाळ आणि येत्या 5 वर्षाचं भविष्य या एका मतदानावरती अवलंबून असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी मतदान करायला बाहेर पडावं ही आजच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांनाही विनंती करते. शेवटी जेवढं तुम्ही जास्त मतदान करणार आहात, तुम्हाला कोण उमेदवार अपेक्षित आहेत त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहून त्यांना निवडून आणण्याचं काम आपण केलं पाहिजे. रोहिणीताई, मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मतदारांनी मतदान करावं असं आवाहन तुम्ही करताय, मात्र मागच्या 3 टप्प्यामध्ये मतदानाला अपेक्षित असा प्रतिसाद मिळालेला नाहीये, तर ही टक्केवारी वाढण्यासाठी नेमकं काय केलं जावं असं तुम्हाला वाटतंय? बघा, आज महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे, जे फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रातल्या जनतेने सगळं बघितलंय गेल्या या 1 ते 2 वर्षामध्ये, त्यामुळे लोकांमध्येच प्रचंड असा रोष बघायला मिळतोय की आपण मतदान करायला का बाहेर पडावं. आणि त्याचसाठी लोकांचा मध्ये आज मतदानाच्या बाबतीमध्ये नाराजगी दिसते, तेवढा उत्स्फूर्त प्रतिसाद हा मिळत नाहीये. पण माझी तरी त्यांना विनंती आहे, शेवटी आपण त्यांना विनंती करणं आणि राजकीय दृष्ट्या आम्ही तर करणारच, पण चॅनल्स म्हणून तुम्ही देखील हे प्रत्येकाला आव्हान करणं गरजेचं आहे की मतदान न केल्याने उलट तुम्ही भविष्यामध्ये तुम्हाला जो अपेक्षित बदल आहे हा घडू शकणार नाहीये. त्याच्यामुळे परत मतदान करणं आणि मतदान करूनच आपण ही परिस्थिती बदलू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान केल्याशिवाय त्यांना अपेक्षित बदल घडेल कसा? रोहिणीताई, मतदानाच्या निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सोबत येण्याचं आवाहन करण्यास सुरुवात केलेली आहे. आपली या संदर्भातली काय प्रतिक्रिया आहे? बघा, दोघंही वरिष्ठ नेते आहेत, त्या पक्षाचे ते नेते आहेत आणि त्यांनी एकमेकांना केलेल्या आव्हानावरती ते चांगल्या रीतीने भाष्य करू शकतात. दोघांनीही जे भाष्य केलेलं आहे त्याच्या मागे त्यांची काय वेगळी स्ट्रॅटेजी असू शकेल, त्यांना काहीतरी विचार करून त्यांनी ते स्टेटमेंट दिलेले असतील. मी त्यावर फार काही बोलू शकणार नाही. रोहिणीताई, खरं तर लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे, यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेसाठी तुम्ही उमेदवार म्हणून दिसणार का?
नक्कीच येत्या म्हणजे आता ह्या 3 तारखेला ही जी सभा आमची आदरणीय पवारसाहेबांची मुक्ताईनगरला झालेली, त्या सभेमध्ये देखील आमचे प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी माझी उमेदवारी ही जाहीर केलेली आहे आणि त्या 2024च्या ज्या निवडणुका विधानसभेच्या होतील त्या निवडणुकीमध्ये माझी मुक्ताईनगर विधानसभेतून उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली आहे. नक्कीच गेल्या 4.5 वर्षापासून मी प्रयत्न करते आणि ह्या मतदारसंघामध्ये पोहोचून तळागाळापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत जाऊन मी लोकांच्या संपर्कात आहे आणि लोकांच्या प्रत्येक सुखदुःखात मी सामील होत आलेले आहे आणि नक्कीच मला 2024ची निवडणूक लढवायची आहे. माझी संपूर्ण तयारी 4.5 वर्षापासून चालली आहे. रोहिणीताई, तुमचे वडील आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी इथून पुढची निवडणूक मी लढणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे. या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे आणि विचार करूनच त्यांनी हा निर्णय घेतलेला असेल. त्या निर्णयासंदर्भात त्यांची आणि माझी अजून तरी काही चर्चा झालेली नाहीये. खूप खूप धन्यवाद रोहिणीताई, एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधलात आणि ही संपूर्ण सविस्तर प्रतिक्रिया दिली याबद्दल.